जिथं गुंड कायद्याला जुमानत नाहीत तिथं तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कुठं जुमानणार। किरकोळ कारणावरूनही ते कुणाचा जीवही घ्यायला मागे पुढे बघत नाहीत। राजस्थानच्या जयपूरमध्ये गुंडांनी एका मजुराला जीप खाली चिरडल्याची घटना घडली आहे। 2 वाहनांची धडक झाली होती। त्या दरम्यान हा वाद झाला आणि त्या वादानंतर गुंडांनी वाहनाची तोडफोड केली आहे। त्यानंतर लोक जमू लागलेत। ते गुंडांनी पाहून त्या मजुराला चिरडून त्या ठिकाणाहून पळ काढलाय। गुंडांच्या या अमानुष क्रूर कृत्यानंतर नागरिकांमध्ये संताप आणि दहशत अशा प्रतिक्रिया उमटतायत। गुंडांना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे। दिल्लीतील भटक्या कुत्र्यांसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अनेक चर्चा सुद्धा रंगताना दिसत आहेत। मात्र भटक्या कुत्र्यानं चिमुकलीवर हल्ला केल्याची आणखी एक घटना गाझियाबादमध्ये घडली। विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री नरेंद्र कश्यप यांच्या घराजवळ ही धक्कादायक अशी घटना घडली आहे। घराबाहेर खेळत असलेल्या एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यानं अचानक हल्ला केला आणि मुलगी खेळत असताना एक कुत्रा तिच्या दिशेने धावत आला आणि तिच्यावर हल्ला केलाय। मुलीनं कशीबशी स्वतःची सुटका केली आणि पळ काढला। भारत काय आणि म्यानमार काय, जगभरच धूम स्टाईल चोरट्यांचा कायमच सुळसुळाट असतो। बाईकवरून येऊन निर्जन स्थळी एखाद्याला गाठून लूट करण्याची आणि पसार होण्याची त्यांची पद्धत आहे। म्यानमारच्या मंडलाय शहरात अशीच एक घटना घडली आहे। बाईकवरून निघालेल्या मायलेकीचा चोरट्यांनी पाठलाग केला। निर्जन स्थळी गाठून त्यांनी मायलेकीला बंदुकीचा धाक दाखवला। त्यांच्याकडचे दागिने, मौल्यवान वस्तूंसह दुचाकी सुद्धा त्यांनी पळवून नेली। चोरट्यांकडून लेकीला इजा होऊ नये म्हणून आईनं लेकीला मागे लपवलं होतं। त्यामुळे चोरांचा सुळसुळाट तर पाहायला मिळालाच, सोबत लेकीच्या बचावासाठी आई ढाल बनल्याचंही पाहायला मिळालं। बिबट्या मानवी वस्तीमध्ये दिसण्याच्या घटना हल्ली वारंवार कानावर येत आहेत। नंदुरबारच्या विसरवाडी परिसरात तर बिबट्या अनेकदा मुक्त संचार करताना आढळतोय। बाईकवरून निघालेले हे 2 तरुण तर थोडक्यात यामध्ये बचावले आहेत। त्यांनी वेळेस बिबट्याच्या हालचालीचा अंदाज घेतला, त्यानुसार सावधपणे आपली बाईक पुढे नेली। मात्र हा काही पहिलाच प्रसंग नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्याची दहशत दिसते। वन विभागाकडून सुद्धा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात येत आहेत। अजूनही त्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात काही यश आलं नाही आणि त्यामुळे बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा अशी प्रार्थना पंचक्रोशीतील नागरिक करताना दिसत आहेत। अतिघाई ही खरंच संकटात नेणारी ठरते। या घाईमुळेच अनेकदा 2 मिनिटांपूर्वी आपल्यात असलेली व्यक्ती आपल्यातून निघून जाते। तर उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमधली ही दृश्यच एकदा बघा। 2 तरुणांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली। त्यांचं आपापसात बोलणंही झालं। मग त्यातला एक जण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला, त्यामागे दुसराही धावत पळत रस्ता ओलांडायला गेला। तितक्यात समोरून येणाऱ्या भरधाव कारची त्याला जोरदार धडक बसली आणि यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय। अशा या अतिघाईनं या तरुणाला यमराजाचीच भेट घडवून दिली आहे।